भारताच्या ग्रामीण भागात राहूनही आंतरराष्ट्रीय पदके मिळवण्याची क्षमता असलेले अनेक खेळाडू आपल्याला सापडतात. त्यांना जर योग्य प्रशिक्षण आणि सरावाची साथ मिळाली तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ते साता समुद्रापार आपल्या कामगिरीचा झेंडा रोवू शकतात. अशीच काहीशी कहाणी आहे नगर तालुक्यातल्या मेहकरी व पारगावातल्या प्रियत संतोष करपे आणि मल्हारी रावसाहेब जाधव या दोन जिद्दी मित्रांची. नमस्कार, मी रवींद्र कदम. आय लव्ह नगर न्यूजमध्ये स्वागत. अहिल्यानगर तालुक्यातील ग्रामीण भागातून आलेल्या दोन पैलवानांनी चक्क आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली आहे. ग्रामीण भागातून येत आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत नाव कमावणे हे सोपी गोष्ट नाही. मात्र ही किमया करून दाखवली आहे अहिल्यानगर तालुक्यातील मेखरी येथील दोन पैलवानांनी. मेखरी ते थायलंड हा प्रवास कसा होता, चला तर आपण जाणून घेऊयात त्यांच्याकडून. मला म्हणजे 1 वर्ष पूर्ण झालं. मी यांच्याकडं करपे तात्यांकडे एक 6 महिन्यात 6 मेडल बसवली माझी त्यांनी. व माझी बी मेहनत भरपूर असल्यामुळं व माझे कोणी घरातले पैलवान व कोणीच नाही आहे. मला हे नाद म्हणजे असंच आखाडे करता करता व्यायाम करायची एक आवड लागली. त्याच्यानंतर असं वाटलं की आपली गरीब परिस्थिती त्याच्यातून आपलं कसं तरी म्हणजे याचं परिवाराचं नाव मोठं होईल याच्यासाठी पैलवानी हे क्षेत्र निवडलं. कुस्ती क्षेत्रात तुम्हाला काय वारसा आहे का? कुस्ती क्षेत्रात प्रथमतः माझे पणजोबा पैलवानकी करायचे. त्याच्यानंतर माझ्या आजोबांनी केली. आजोबांच्या नंतर वडिलांनी केली. वडिलांच्या नंतर त्यांचा पुतण्या म्हणजे राहुल करपे हा माझा चुलत भाऊ मोठा. त्याच्यानंतर तो माझे महापौर केसरी होता. त्याच्यानंतर मी या वारसा जपायला मला भाग पाडलं. ते भाग पाडलं म्हणजे मी पहिलीत असताना कुस्ती चालू केलेली. ज्यावेळेस पहिलीत होतो मी त्यावेळेस माझे वस्ताद मला तालमीत न्यायचे आणि कुस्ती डाव शिकवायचे. तुमचं दैनंदिन रुटीन कसं आहे? सकाळी पहाटे 4ला उठणे, फ्रेश व्हायचं एक 10-5 मिनिटात. त्याच्यानंतर थोडीशी रनिंग, सपाटी मारणे, जोर बैठका. त्याच्यानंतर 8 वाजता सगळं दैनिक आवरून आपलं खुराक खाऊन त्याच्यानंतर कॉलेजला जाणे. आमचा खुराक असा असतोय की उडदाची डाळ म्हणजे आमचा गावठी खुराक असतो. आम्ही काय लय मोठ्या गावचे म्हणजे लय मोठ्या तालमीत शिकलेलो पैलवान नाहीत. आमचा खुराक म्हणजे असतोय उडदाची डाळ, देशी खुराक, आपलं हरभरे, मुगाची डाळ, मूग आणि शेंगदाणे हा आमची रात्री भिजू घातलेला खुराक सकाळी खातो. त्याचबरोबर आमचं 8 वाजता सगळं शेड्यूल आवरल्याच्या नंतर 9 वाजता मला कॉलेज असतं. मी निवट्स कॉलेजला शिकतो. मग निवट्स कॉलेजला मी 12 वाजेपर्यंत कॉलेज करतो. 12ला घरी येऊन 1 वाजता मी रेस्ट घेतो, झोपून जातो. 4 वाजता पुन्हा तालमीत येतो. तालमीत आमचे सराव चालतो 4 ते 7 वाजेपर्यंत. लढती चालतात. लढतीमध्ये आमच्या अजून 2-3 मल्ल आहेत. ते काय शाळेत असतील आता. मग आमच्या लढती 1-1.5 तास चालतात. त्याच्यानंतर वॉर्मअप होतो 7 वाजेपर्यंत. मग आम्ही 7 वाजेपर्यंत झाल्याच्या नंतर पुन्हा तोच रूट असतो, घरी जाऊन खुराक खाणे. 8 वाजता आम्ही झोपून जातो. या दोन मित्रांनी अतिशय हालाखीच्या परिस्थितीत मिळवलेलं आंतरराष्ट्रीय स्तरावरील यश अनेकांना प्रेरणा देणारं आहे. शाळेतील मातीच्या साध्या आखाड्यात केलेला सराव आणि थायलंडमध्ये अचानक मॅटवर खेळावा लागलेल्या कुस्तीमुळं या दोघांना रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. अन्यथा सुवर्ण पदकाला गवसणी घालणं या तरुणांसाठी अजिबात अवघड गोष्ट नव्हती. मातीतली आणि मॅटवरली कुस्तीतला काय फरक काय? मातीत आमची रोज म्हणजे मातीत रोज प्रॅक्टिस असल्यामुळं आम्हाला माती एकदम म्हणजे एकदम आम्हाला त्याच्यात सवय असल्यामुळं आम्हाला काहीच वाटत नाही मातीत. पण मॅट नसल्यामुळं आम्हाला सवय नसल्यामुळं आम्हाला मॅटवर गेल्यावर थोडंसं म्हणजे हार्ड जाणवतं. आपलं मातीत प्रॅक्टिस करायचो, मॅटवर प्रॅक्टिस नसल्यामुळं मॅटवाले पोरं टपच गेले. त्याच्यामुळं आमची शेवटची जी स्वर्ण पदकाची कामगिरी होती ती 4 पॉईंटवरनं हुकली. तुमची आर्थिक परिस्थिती म्हणजे शिक्षण पण चालू आहे, आर्थिक परिस्थिती पण बिकट आहे. मग हे दोन्हीची सांगड कशी घालता? व्यायामाला कसं वेळ देता? त्या विषय असा आहे, फर्स्ट टाईम मी ज्यावेळेस कुस्ती करायला गेलो त्यावेळेस अक्षरशः सांगायचं म्हटलं की माझ्या वडिलांनी त्यांच्या मित्राकडून ₹1250 घेऊन मला फर्स्ट टाईम कॉस्ट्यूम आणि शूज आणला होता मॅटवरचा. म्हणजे आम्ही परिस्थितीनुसार असं वागलो की वडिलांनी अक्षरशः लोकांकडून उसने पैसे घेऊन मला पैलवान केलं आहे. आणि शैक्षणिक म्हणजे आम्हाला शिक्षणाचं बघावंच लागतं. शिवाय घरचेही कामं असतात. हे सगळं आवरून आम्हाला कुस्तीकडे लक्ष द्यावं लागतं आणि आमचं ध्येय एकच आहे की कुस्ती. माझी तर भरपूर बिकट परिस्थिती आहे. अक्षरशः मी गायांच्या म्हणजे एकदम गोठ्यात राहून
ते कुस्ती क्षेत्राकडे लक्ष आहे माझं भरपूर. म्हणजे वस्तादांचा तर फुल सपोर्ट आहे. वस्ताद म्हणजे मला खुराकापासून तर सर्व सर्व त्यांच्या मुलाप्रमाणे जपतात. मेखरी गाव ते थायलंड हा प्रवास कसा होता मुलांचा? हा एकदम खडतर प्रवास होता. कारण मुलांना कोणतीही सुविधा नसताना आज थायलंडला जायचं म्हणजे आम्हाला एक तर चकितच झालो का मुलांच्या निवड झाल्या इंटरनॅशनलला. आणि ते खूप आनंद वाटतो. ग्रामीण भागातून आमच्यासारखे अशा छोट्याशा गावातून ह्या भारताचा झेंडा घेऊन थायलंडला कुस्तीसाठी चाललेत, हे एकदम अभिमानाची गोष्ट आहे. याच्यासाठी त्यांनी काय प्रॅक्टिस, काय मेहनत घेतली? हे पहा, ग्रामीण भागात कोणतीही सुविधा नसताना मी एक त्यांचे वडील आणि एक पालक आणि एक मित्र ह्या नात्याने त्यांची मी ह्या लाल मातीत प्रॅक्टिस करून हे 2 मुलं घडवलेत. अजून मुलं घडवले असते, पण त्यांच्या आईबापांची आवड पाहिजे, त्यांच्या गावची आवड पाहिजे. अजूनही माझ्या संग मुलं आली असती. तर हे 2 मुलांना घडवायचं कारण एकच होतं, का परिसरातील आमच्या कोणत्याही भागात आत्तापर्यंत इंटरनॅशनल ला कोणी गेलं नाही. आणि हे 2 मुलं गेल्याच्या नंतर आता भरपूर येत आहेत आम्हाला बाईट मागायला. आम्ही प्रत्येकाला देणार. कारण ही आनंदाची गोष्ट आहे का बुवा आम्हाला एखाद्या शून्य गावातून आमचं जर मेखरी गावाचं जर नाव मोठं होत असेल, तर त्याच्यात आम्हाला खूपच आनंद आहे. या क्षेत्रात येणाऱ्या तरुणांना तुम्ही काय सांगू शकता? येणाऱ्या तरुणांना एकच सांगू इच्छितो की तरुणांना भेव असतो की आपल्याला इंजुरी होईल, आपल्याला कुठेतरी काहीतरी कमी पडेल किंवा लागल. ह्या भेवामुळं बरेचसे तरुण कुस्ती क्षेत्रात यायला घाबरतात. जो आत्मविश्वास आहे तो पहिला जिंकला पाहिजे. आपण हे करू शकतोय, 100% करणार. ही जिद्द असेल तर माणूस 100% करतो. याला भेव काहीच नाही. आपल्या जिद्दीवरचा खेळ आहे हा. म्हणून तुम्ही जेवढी जिद्द लावताल तेवढं सक्सेस होताल. कोणत्याही खेळात उतरलं तर शेवटपर्यंत जिद्दीने चिकाटीने जर केलं तर नक्कीच यश भेटतं. माझंच एक जिवंत उदाहरण आहे. म्हणजे मी अतिशय गरीब घराण्यातून, मला घरसुद्धा नाही राहिला. मी अक्षरशः गायींच्या गोठ्यात राहतोय मी. तरीसुद्धा माझी एकच जिद्द आहे की मी ऑलिम्पिकला 100% सहभाग होईन. ऑलिम्पिकचं एक का होईना मेडल आपल्या भारताला 100% लाभवीन. अनेक ठिकाणच्या स्पर्धांमधून मिळवलेली मेडल्स आणि ट्रॉफीज ठेवायला जागा नसल्यामुळं पत्र्याच्या घरातील देवघरातच आपल्या प्रेरणादायी यशाच्या खुणा जपून ठेवणाऱ्या या जिद्दी तरुणांना सलाम.